मातरम वंदे 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 मातरम सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्य श्यामलां मातरं वंदे सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्य श्यामलां मातरं वंदे मातरं वंदे मातरं वंदे मातरं शुभ्रज्योत्सनां पुलकितयामिनीं पुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरम् हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे। हाथ नीचे एक साथ महाराष्ट्र की शुरू करेंगे शुरू कर आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक
व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून या ठिकाणी हे संविधान अर्पण करीत आहोत. जय हिंद. विश्राम. स्वागतम. उत्सवतीन रंगांचा आभाळी सजला, उत्सवतीन रंगांचा आभाळी सजला, नतमस्तक मी त्या सर्वांपुढे ज्यांनी देशाचा इतिहास घडविला, ज्यांनी देशाचा इतिहास घडविला. आज या ठिकाणी आपल्या विद्यालयामध्ये आजचा हा 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन आपण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करत आहोत. परंतु कुठलीही सभा म्हटली की त्या सभेला अध्यक्ष असणं हे गरजेचं आहे. त्यानुसार आजच्या आपल्या या बाल सभेचं अध्यक्षस्थान आपल्या या शाळा समितीचे सदस्य तथा या शाळेचे फाउंडर मेंबर तथा आपल्या गावचे माजी पोलीस पाटील आदरणीय प्रधानजी देशमुख साहेब यांनी स्वीकारावा अशा प्रकारची मी या ठिकाणी सूचना मांडत आहे आणि अनुमोदन देखील लुईस या ठिकाणी देते. सर माझे मित्र सिडगी सर यांनी अध्यक्षपदाची निवड केली, त्याला माझं सर्वांमध्ये आनंद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव शुभकार्येषु सर्वदा. त्रिमूर्तींच्या त्यागातून अण्णा, भाऊ, गुरुजी तसेच भाई मोहनराव पाटील यांच्या आशीर्वादातून आणि गोळे सरांच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून साकार झालेल्या या विद्या मंदिरामध्ये आपणा सर्व ग्रामस्थांचं, पाहुणे मंडळींचं तसंच महिला वर्गांच्या या ठिकाणी मी विद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी प्रथमतः शब्द सुमनाने स्वागत स्वागत स्वागत. या ठिकाणी आजच्या सभेचे अध्यक्ष आदरणीय प्रधानजी देशमुख साहेब यांचं मी त्या ठिकाणी स्वतः स्वागत करत आहे. तुम्ही अबले बहुबल धरणी नमामि धरणी रिपुदल वर्णी मातरम वंदे मातरम. चंडी दुर्गा दश कमला कमल दल विहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि त्वं नमामि कमलां अमलां अचलां सुजलां सुफलां मातरं श्यामलां सरलां सुष्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरं वन्दे
ये कभी ना उतरे। आपल्या मसुदा समितीच्या अध्यक्षतेखाली आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली जे काही या ठिकाणी घटना समिती निर्माण केली, त्या घटना समितीनं जे संविधान या ठिकाणी निर्माण केलं ते 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे शासनाला स्वीकारलं दिलं, म्हणजे त्या शासनाकडे दिलं आणि त्याच्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून हे संविधान अंमलात आणलं. तो आजचा हा दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिवस म्हणजे खऱ्या अर्थानं लोकशाही स्वातंत्र्य प्राप्तीनंतर लोकशाही आपल्या देशामध्ये या ठिकाणी नांदू लागली आणि खरोखरच आज लोकशाहीच्या या माध्यमावरतीच आपला आधारस्तंभ आपला पूर्ण जीवनशैली अवलंबून आहे. आज जगामध्ये या राज्यघटनेचा अभ्यास लोक या ठिकाणी येऊन करत आहेत. खरोखर त्या काळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली मेहनत, त्यांच्या सर्व सदस्यांनी घेतलेली मेहनत आजही या ठिकाणी त्याच्याच प्रकारचा दर्जाची टिकून या ठिकाणी आहे. म्हणून खरोखर आपल्या सर्व भारतीयांना ही अभिमानाची गोष्ट आहे, मानाची गोष्ट आहे की अशा प्रकारचं संविधान, अशा प्रकारची लोकशाही ही आपल्या देशामध्ये आहे. या आजच्या दिनानिमित्त आज या ठिकाणी झेंड्याचे देखील महत्व सांगितलं जातं की हा तिरंगा जो आहे त्या तिरंग्यामध्ये 3 प्रकारचे रंग आहेत. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर हा तिरंगा निर्माण केला गेला. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या तिरंग्याच्या या ठिकाणी त्यांच्या हस्ते त्यांनी उद्घाटन केलं आणि तो तिरंगामध्ये 3 रंग आहेत. एक रंग म्हणजे पहिला केसरी किंवा लाल रंग, तो रंग म्हणजे आपल्या त्यागाचं प्रतीक आहे. या ठिकाणी आपल्या क्रांतिकारकांनी जे काही बलिदान आपल्या देशाला स्वातंत्र्य प्राप्ती करण्यासाठी दिलं, त्या बलिदानाची आठवण म्हणून, त्यांचं स्मरण म्हणून या ठिकाणी हा रंग झेंड्यामध्ये घेतला गेला आणि तो म्हणजे त्यागाचा प्रतीक असणारा हा केसरी रंग. त्याच्यानंतर सफेद रंग म्हणजे स्वातंत्र्य प्राप्ती झाली, संपूर्ण भारत देश स्वतंत्र झाला, त्यानंतर या देशामध्ये शांती पाहिजे, समता पाहिजे, एकात्मता पाहिजे, समृद्धी पाहिजे आणि या दृष्टीने हे शांतीचं प्रतीक म्हणून या ठिकाणी हा सफेद रंग या ठिकाणी निर्माण केला गेला आणि तो सफेद रंग आपल्या झेंड्यामध्ये आपल्या अभिमानाने या ठिकाणी फडकत दिसत आहे. आणि हिरवा रंग म्हणजे आपलं समृद्धीचं प्रतीक, कारण की भारत देश हा शेती प्रधान किंवा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. म्हणजे आपली बहुतांश लोकसंख्या ही शेतीवरती अवलंबून आहे. आता भविष्यात सांगता येत नाही की अशा प्रकारे शेतीवरती किती अवलंबून राहतील, किती राहतील, कारण आपल्याकडच्या जमिनी होत्या या ठिकाणी आपण भूमिहीन होत चाललेला आहोत असं. परंतु भारताची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे शेती प्रधान आहे, कृषी प्रधान आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी हिरवा रंग हा समृद्धीचं प्रतीक या ठिकाणी मानलं गेलं आणि आपल्या देशाला समृद्ध संपन्न बनवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करावे अशा प्रकारचा संकेत त्या झेंड्यातून आपल्याला मिळत आहे. मध्यभागी असणारा हा अशोक चक्र ठेवा, याला 24 आरे आहेत. आपण जर घड्याळ पाहिलं तर घड्याळ देखील किती आपले काटे असतात, म्हणजे 12 घंटे, आपण 24 तासांचा एक दिवस म्हणतो आपण. म्हणजे आपल्या देशाच्या संरक्षणासाठी, आपल्या देशाच्या रक्षणासाठी आपण 24 तास सदैव तत्पर असलं पाहिजे, तयार असलं पाहिजे. कधी कुठलंही संकट येऊ शकतं, त्या संकटाच्या वेळी त्या संकटाला सामोरं जाण्यासाठी आपण सज्ज असलं पाहिजे. हे अशोक चक्र आपल्याला शिकवतंय. त्याचबरोबर ते अशोक चक्र आपल्याला एकता शिकवतंय, एकी शिकवतंय, युनिटी शिकवतंय की आपण सर्वांनी एक राहिलं पाहिजे. लक्षात ठेवा, एकीतून उन्नती आणि दुहीतून अधोगती होत असते. म्हणून युनिटी ही फार महत्वाची आहे. मग देशाच्या विकासाला असेल, राज्याच्या विकासाला असेल, आपल्या गावाच्या विकासाला असेल, युनिटी फार महत्वाची. म्हणून एकता देखील आपल्याला शिकवण्याचं काम करतं. आणि त्याचबरोबर चक्र म्हणजे गती, आपल्या देशाच्या प्रगतीला, देशाच्या विकासाला गती प्राप्त करून देण्याचं कार्य या चक्राच्या माध्यमातून चालत असतं. खरोखरच अशाच प्रकारचं हे संविधानाचं महत्व आणि झेंड्याचं महत्व या ठिकाणी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. त्याचबरोबर या ठिकाणी या प्रास्ताविकाबरोबर ज्यांनी आपल्या या ठिकाणी मोलाचं असं शैक्षणिक सहकार्य केलेलं आहे त्यांचं देखील या ठिकाणी वाचन करतो. सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे आणि टाटा कॅपिटल संस्था मुंबई ही दरवर्षी आपल्या या ठिकाणी मदत करत असतात आणि चांगल्या प्रकारचा निधी, चांगल्या प्रकारचे सहकार्य त्यांचं आपल्याला लाभत असतं. यावर्षी त्यांनी 9वी आणि 10वी या 2 वर्गांसाठी पुस्तकांचे 15 सेट दिलेले आहेत. खरोखर आज किती खर्चिक बाब आहे. आज यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना त्यांचा भार हलका होतो. आज बहुतांश विद्यार्थी आपले सेट ह्यातलेच वापरतात की जेणेकरून ह्या सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाण्याच्या माध्यमातून आज त्यांचे जे अध्यक्ष आहेत विठ्ठलजी घाडगे साहेब, त्यांचा आपल्याविषयी खास नितांत प्रेम आहे, कारण ते आपल्या तालुक्यातच आहे. सुधागड तालुका रहिवासी ठाण्याचा जो आहे हे संपूर्ण रहिवासी आपल्या सुधागड तालुक्यातले, पण ते ठाण्यामध्ये कामानिमित्त गेलेले आहे. त्यांची जरी कर्मभूमी असली तर त्यांची जन्मभूमी आहे आणि म्हणून
या जन्मभूमीसाठी ते सदैव लोकांना मदत करायला, मुलांना मदत करायला तयार असतात। तसेच या ठिकाणी जवळजवळ 27 डझन रजिस्टर त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत यावर्षी। तसेच पितृचंद्र हरपलेल्या लोकांना मदत, अपंगांना मदत आणि आदिवासी मुलांना या ठिकाणी बोर्डाची फीच देखील ते सहकार्य करत असतात। तसेच या ठिकाणी आपली शाळा डिजिटल करण्यासाठी त्यांनी आपल्याला 2 टीव्ही संच दिलेले आहेत। मी 2 वर्गात 2 टीव्ही संच आपल्याला त्यांनी उपलब्ध करून दिले। आपली संपूर्ण शाळा डिजिटल झालेली आहे। आज आपल्याकडे 4 टीव्ही सेट आहेत आणि 4 म्हणजे आपले 3 वर्ग आणि एक ऑफिस मध्ये अशा 4 टीव्ही आहेत आणि त्या टीव्हीच्या माध्यमातून आपली शाळा डिजिटल झालेली आहे। आणि या 4 टीव्हीला डिजिटल करण्यासाठी मोलाचं सहकार्य केले ते संतोष दादांनी। आज त्यांच्यामुळे ते ठिकाणी मुलांना वर्गात बसून देण्यात त्याचे शिक्षण घेत असते। तसेच या ठिकाणी आपले शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी देखील आपल्या आमदार फंडातून आपल्या शाळेला एक प्रोजेक्टर तसेच स्क्रीन, माईक, साऊंड आणि अभ्यासक्रम देखील त्यांनी आपल्याला उपलब्ध या ठिकाणी करून दिलेला आहे। तसेच या शाळेचा माजी विद्यार्थी अविश पवार यांनी आपल्याला या ठिकाणी शाळेसाठी 2 पंखे त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत। तसेच नंदकिशोर शिंदे आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी आणि हा आपल्याला वेळोवेळी प्रत्येक कार्यक्रमाला या ठिकाणी फ्री मध्ये पाण्याची व्यवस्था करतो, पाणी उपलब्ध करून देतो। आता माझ्या जवळ आपलं महिनाभर पाणी या ठिकाणी नव्हतं तर त्यावेळी तो पाणी आपल्या जार या ठिकाणी पाठवून देण्याचं काम करत होता। पूर्ण महिनाभर त्यांनी शाळेला जार फ्री मध्ये या ठिकाणी दिले होते। खरोखर माझे विद्यार्थी असावे ते अशा प्रकारचं। आणि तसेच त्यांनी शाळेला पंखा आणि त्याचबरोबर आपल्या 10वीच्या वर्गासाठी एक टेबल, चांगल्या दर्जाच्या टेबलवरती काच वगैरे टाकून त्यांनी उपलब्ध करून दिले। त्यासाठी त्याचा जोरदार टाळ्या होऊ द्या। तसेच आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी आपल्या वापेकरचा वैभव भोसले हा देखील दरवर्षी त्याच्या सोसायटीमध्ये जे काही साहेब असतील त्यांच्याशी भेटून त्यांना शाळेचं महत्त्व सांगून, शाळा आपली कशी आहे सांगून आपल्या शाळेला प्रत्येक वर्षी तो सहकार्य करत असतो। त्यांनी शेगड्या मिळवून दिल्या, आपल्याला टोप मिळवून दिले, आपल्याला पंखे मिळवून दिले। आता देखील त्यांनी या ठिकाणी पंखा मिळवून दिलेला आहे। आणि त्याचबरोबर आता मागे आपल्याला एक शिक्षण सप्ताह चालला होता, त्यामध्ये मुलांना, विद्यार्थ्यांना भोजन द्यायचं होतं तर त्यांनी आज सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत त्यांनी भोजन देण्याचं देखील काम केलंय। अशा प्रकारचं वैभव भोसले याच्यासाठी एक जोरदार टाळ्या। तसेच या शाळेत आपल्या शाळेला सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं क्रमप्राप्त होतं। मग या दृष्टीने आपल्या शाळेचा विद्यार्थी किंवा राकेश देशमुख याला आम्ही बोललो तर त्यांनी देखील या ठिकाणी लगेच आपल्या शाळेला या ठिकाणी 2 सीसीटीव्ही कॅमेरे पाठवून दिले की जेणेकरून आमचं ते काम वाहून गेलं आणि आमची शाळा या ठिकाणी सीसीटीव्ही मध्ये आल्यासारखं आम्हाला या ठिकाणी भासू लागलं। तसेच कल्पेश शरद देशमुख यांचं देखील या ठिकाणी फार नाव घेणं गरजेचं आहे की आपल्या वर्गातले जे फळे होते ते फळे पूर्णपणे बाद होत चालले होते, त्यांच्यावरती लिहिलेलं दिसत नव्हतं। आणि मग त्यावेळी या ठिकाणी हे फळे देण्याचं 3 फळे आपल्या शाळेत देण्याचं काम या ठिकाणी कल्पेश शरद देशमुख यांनी केले। त्यांच्यासाठी एका जोरदार टाळ्या होऊ द्या। आणि विशेष बाब म्हणजे मी त्यांना काल फोन केला की सर तुम्ही कार्यक्रमाला या, तुम्ही बाहेर जाणार आहे तर ते मला बोलले सर अजून काही तुम्हाला मदत पाहिजे असेल तर मला सांगा, मी तुम्हाला मदत द्यायला तयार आहे। म्हणून एकदा जोरदार टाळ्या यांच्याविषयी पुन्हा एकदा होऊ द्या। तसेच या ठिकाणी आपल्या इयत्ता 10वीचा शाळेचा निकाल हा गेल्या वर्षी 93 ह्याच वर्षी पकडू आपण, गेल्या वर्षी म्हणजे 24 ला म्हणून 93.10% लागलेला आहे। खरोखरच या ठिकाणी सांगायचं विशेष असं आहे की आपण या ठिकाणी सर्व आदिवासी विद्यार्थ्यांना बसवण्याचं काम करतो। ग्रामस्थांना माहिती पाहिजे की शाळेतल्या कुठल्याच विद्यार्थ्याला, आदिवासी विद्यार्थ्याला आपण परीक्षेपासून वंचित ठेवत नाही, पण आपण बसवतो पण त्यांना त्यांची दखल नसते। परीक्षेच्या वेळी ते येतच नाही, पण आपण त्यांचा फॉर्म भरलाय, माहिती पाठवली, त्यांची नोंद तिथे होते आणि मग ते परीक्षेला येत नाही आणि परीक्षेला न आल्यामुळे काय होतो, आपला निकाल आधीच कमी होतो आणि त्यातूनही आपण 93% निकाल आलेला आहे। म्हणजे खरोखरच आपल्या सर्व गुरुजनांचं, आपल्या मुख्याध्यापकांचं या ठिकाणी मोलाचं सहकार्य आणि ग्रामस्थांचं सहकार्य फार मोलाचं वाटायचं वाटाय यांच्या ठिकाणी की त्या माध्यमातून अशा प्रकारचा निकाल आपण या ठिकाणी सतत लावण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी जे प्रथम आले ते विद्यार्थी आपले ती श्रुती प्रदीप गायकवाड, हिचा प्रथम क्रमांक आला होता, तिने 81.40% गुण या ठिकाणी प्राप्त केले होते। दुसरा क्रमांक होता ठीक आहे आयुष विजय जाधव याने देखील 79% या ठिकाणी मिळवले होते, द्वितीय क्रमांक होता। आणि समीक्षा सुदाम शेलार गेल्या 73.40% असे 3 आपल्या क्रमांकाचे प्रथम विद्यार्थी होते। या ठिकाणी आज आपल्या शाळेला आमचे म्हणजे सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाचे पहिले अध्यक्ष आमचे मामा नाडसूरचे विठ्ठलजी खेरेटकर यांचा सुपुत्र समीर खेरेटकर हा देखील एक उद्योजक आहे ठाण्यामध्ये। तर त्यांची जी 10वीची बॅच आहे ती 10वीची बॅच आज आपल्या शाळेमध्ये या ठिकाणी येत आहे। तर ते देखील आपल्या शाळेला चांगल्या प्रकारचे या ठिकाणी सहकार्य करत आहेत। एक शाळेला कम्प्युटर
आणि आता आपण जर पाहिलं असेल तर आपल्या त्या ठिकाणी 3 टेबल आपण आणले, ते देखील त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत. अजूनही भरपूर प्रकारची स्टेशनरी मुलांना सहकार्य या ठिकाणी आहे. अशा प्रकारे सहकार्य करा ते आज आपल्या शाळेमध्ये येतं. त्यांना सांगितलं मी की 9-9:30 पर्यंत आपण या, मी अधिकारी सर्व पालक वर्ग असतीलच. तर तशा प्रकारचे त्यांचं देखील या ठिकाणी आपल्याला मोलाचं सहकार्य या ठिकाणी आज आपल्याला मिळणार आहे. या सर्व देणगी दात्यांचं, शाळेला सहकार्य करणाऱ्या सर्वांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. त्यांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित असलेले रायगड जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे धडाडीचे अध्यक्ष पत्रकार आमचे मित्र अमितजी गायकवाड इथं स्वागत करतील. गायकवाड सर. कार्यक्रमाच्या निमित्ताने घेणं गरजेचं आहे. नथू मामा देशमुख त्यांची प्रकृती ठीक नसल्या कारणाने ते या ठिकाणी येऊ शकत नाही, परंतु त्यांचं देखील वेळोवेळी सहकार्य लक्ष शाळेवरती असतं. आम्हाला ते जा विचार असं का तसं का, म्हणजे खरोखर पूर्ण अधिकार ते वापरत असतात आणि त्याच्यामुळे आम्हाला देखील गौतम बुद्ध, संत तुकाराम महाराज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज. आरक्षणाचा केला जातो. या दिवशी आपला राष्ट्रध्वज मानाने फडकवून त्याला सलामी दिली जाते. ह्या राष्ट्रध्वजाचे आपल्या भारतीय इतिहासात मानाचे स्थान आहे. आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचे महत्त्व समजून घेणे महत्त्वाचे ठरते. प्रत्येक देशाचा स्वतंत्र राष्ट्रध्वज असतो. आपल्या भारत देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे. आपल्या भारत देशाचे हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. आपला तिरंगा राष्ट्रध्वज हा आपल्या भारताची एकता, अखंडता आणि राष्ट्रीयता या सर्वांचेच प्रतीक आहे. राष्ट्रध्वजाला आपण वंदन करतो. राष्ट्रध्वजामध्ये सगळ्यात वर केशरी रंग असतो. केशरी रंग हा त्याग व वीरतेचे प्रतीक आहे. राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी सफेद रंग असतो. सफेद म्हणजे पांढरा. पांढरा रंग हा सत्य व शांततेचे प्रतीक आहे. राष्ट्रध्वजाच्या खालील बाजूस हिरवा रंग आहे. हिरवा म्हणजे संपन्न समृद्धीचे प्रतीक आहे. आपल्या तिरंग्या मध्यभागी अशोक चक्र आहे. या अशोक चक्रात 24 आरे आहेत. हे अशोक चक्र सारनाथ येथील अशोक स्तंभावरून घेतलेले आहे. हे चक्र म्हणजे सदैव प्रगतीपथावर असणे याचे प्रतीक आहे. आपल्या तिरंगामधून सुद्धा हा भौम संदेश आपण संपूर्ण जगाला देत असतो. मला माझ्या देशाचा व राष्ट्रध्वजाचा खूप अभिमान आहे. 3 रंगांनी नटलेला तिरंगा आपली शान आहे. 3 रंगांनी नटलेला तिरंगा आपली शान आहे. पाहता संचारी चैतन्य अंगी, तिरंगा आमचा पंचप्राण आहे. तिरंगा आमचा पंचप्राण. आणि इथे जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन आपण मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत. मेरा भारत ना, म्हणून मी अभिमानाने म्हणते की मी भारतीय आहे. मी भारतीय आहे. शेवटी एवढेच म्हणावे, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जय हिंद. इथे जमलेले माझे मित्र मैत्रिणींनो, आज मी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपणासमोर माझे मत व्यक्त करणार आहे. 26 जानेवारी 1950 रोजी या देशाला घटना अर्पण केली. या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद व अशा असंख्य व्यक्तींनी एकत्र येऊन ही घटना देशाला समर्पित केली. स्वातंत्र्य, समता, न्याय व्यवस्था, समाज व्यवस्था या मूलभूत विचारांवरती घटना देशाला अर्पण केली आहे. यामुळे हे राज्य प्रजासत्ताक म्हणून पाहिले जाते. प्रजेचे राज्य, रयतेचे राज्य अशी संकल्पना आपणास पाहावयास मिळते. देशामध्ये सर्व व्यक्तींना कुठेही राहण्याचा, व्यक्ती स्वातंत्र्याचा, त्याच पद्धतीने मूलभूत हक्कांचा, कर्तव्याचा, कार्याचा अधिकार प्रत्येक भारतीयास अर्पण करण्यात आला. घटना अर्पण करत असताना या देशामध्ये सर्व व्यक्तींना समान अधिकार प्राप्त झालेले आहेत. हा देश लोकशाहीचा स्वीकार करून लोकांचा विकास करणारा देश आहे. हेच प्रजासत्ताक राष्ट्रावरून आपणास पाहावयास मिळते. आपण सर्वांनी या गोष्टीचा स्वीकार करणे गरजेचे आहे. समतेचे, स्वातंत्र्याचे, समानतेचे विचार आत्मसात करून लोकांना ते स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करणे गरजेचे आहे. प्रजासत्ताक दिन हा प्रजेच्या हक्काचे, कार्याचे, मूलभूत अधिकारांची जाणीव करून देणारा दिवस आहे. आपण या निमित्ताने सर्वांनी प्रजेच्या कल्याणकारी गोष्टीची जाणीव करून त्याच दिशेने घटनेचा सन्मान करून वाटचाल करणे गरजेचे आहे. आपण भारतीय या नात्याने प्रजासत्ताक राष्ट्र निर्माण झाल्यानंतर त्या घटनेचा सन्मान करून आदरपूर्वक स्वीकार करून या राष्ट्रामध्ये राहणे हे तितकेच गरजेचे आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीरांच्या कार्याचा आदर्श घेऊन घटनेचा सन्मान करून
प्रजासत्ताक राष्ट्र घडवण्यासाठी 26 जानेवारी या दिनाच्या निमित्ताने प्रजेच्या कल्याणासाठी, प्रजेच्या रक्षणासाठी, देशाच्या विकासासाठी एकत्र येऊन देश घडवण्यासाठी आपण प्यार का ठहरा सा रंग छलके पर ना बिखरे, रंग अदा में रंग हया में है रे रसीला, देश रंगीला रंगीला देश मेरा रंगीला, देश रंगीला रंगीला देश मेरा रंगीला, यहाँ हर कदम कदम पे धरती बदले रंग, यहाँ की बोली में रंगोली सात रंग, धानी पगड़ी पहने मौसम है नीली, चादर ताने अंबर है, नदी सुनहरी हरा समंदर है रे सजीला, देश रंगीला रंगीला देश मेरा रंगीला, देश रंगीला रंगीला देश मेरा रंगीला, रंगीला रंगीला देश मेरा रंगीला, देश रंगीला रंगीला देश मेरा रंगीला, देश रंगीला रंगीला देश मेरा रंगीला, देश रंगीला रंगीला देश मेरा रंगीला। मारे या कोई मारे ना, यहाँ अपनी भी थोड़ी अदा थोड़ा अंदाज है, ऐसे है चाहे वैसे है, अरे जो भी है जैसे है खुद पे हम नाज है, जाने ना हमको ये जमाना, चाहो तो हमको आजमाना, यारबाज हम चालसाज हम इश्कबाज दिल वाले, कहते हैं हमको प्यार से इंडिया वाले, छू लेते दिल के तार से इंडिया वाले, हर जीत छीन ले हार से इंडिया वाले। टाटा कॅपिटल संस्था मुंबई यांच्या माध्यमातून या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन तालुकास्तरीय करण्यात आलं होतं आणि या स्पर्धेमध्ये नेहमीप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांनी ह्या वर्षी देखील आपल्या शाळेला क्रमांक मिळवलेला आहे। गेल्या वर्षी आमचा युवराज सागळे होता, पण ह्या वर्षी रुपेश कृष्णराम सागळे यांनी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघा माध्यमातून झालेल्या वक्तृत्व स्पर्धा तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये आपल्या शाळेला द्वितीय क्रमांक मिळवून दिलेला आहे, त्याचं देखील आपण अभिनंदन करणं गरजेचं आहे। मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रधानजी देशमुख सर विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्याचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करूया। दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले, दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया। छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, तसेच सर्व बहुजन विचारवादी महापुरुषांना महानायकांना या ठिकाणी तेव्हा अभिवादन करतो। आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आपल्या गावचे माजी पोलीस पाटील प्रधानजी देशमुख, तसेच उपस्थित सर्व सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात काम करणारे सर्व मान्यवर गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, आज 26 जानेवारी 1950 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे संविधान या देशाला बहाल केलं। खरं तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान भारताला बहाल करून, म्हणजे हे संविधान लिहिण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2 वर्ष 11 महिने 18 दिवस असा कालावधी गेला। खरं तर ही जी आपल्याला आज सर्वांना समानतेची जी संधी मिळते, ही खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सर्वात मोठी देण आहे। या देशामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि धर्मनिरपेक्षता या तत्वांवर आधारित ही भारतीय संविधान, या जगामधील सर्वात मोठं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बहाल करून सर्वांना समानतेची आणि उन्नतीची आणि अध्यात्माची या ठिकाणी संधी दिली। खरं तर आजचा दिवस हा खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं गुणगौरव गाण्याचं खरं तर हा आजचा दिवस आहे। कारण एवढ्या मोठ्या भारताची
म्हणजे आपण आपल्या स्वतःच्या कुटुंबामध्ये आज नियम बनवू शकत नाही भाई, तर या पूर्ण भारत देशाचं नियम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवून सर्वांना एका धाग्यामध्ये गुंतवण्याचं काम आज या ठिकाणी केलेलं आहे। या तळागाळातील सर्वच म्हणजे या देशाच्या शेवटच्या नागरिकांपर्यंत त्याला समानतेची संधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिली। आज आपण या ठिकाणी हे विद्यार्थी आपण सगळे पाहत आहोत। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी सुटावटामध्ये राहण्याचा जो त्यांचा एक आपण फोटो बघतो, तर त्यांच्या प्रत्येक राहण्यामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये आत्मचरित्र लिहिलं नाही, पण त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये एक छोट्या छोट्या गोष्टी दडलेल्या आहेत। म्हणजे खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल लिहिलं हिंदू स्त्रियांसाठी, ते त्यावेळेस अंमलात आलेलं नाही, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूनंतर ते या ठिकाणी अंमलात आणलं गेलं। म्हणजे आज आपण बघत असो की पुरुषांबरोबर स्त्रियांना समान संधी, त्यांना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीमध्ये समान अधिकार, त्यांना पुनर्विवाहाचा अधिकार, त्यांना या ठिकाणी म्हणजे पूर्ण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरं तर स्त्रियांसाठी काम केलेलं आहे। कारण का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की मी तोच समाज सक्षम समजतो ज्या समाजामध्ये स्त्रीला सर्वात प्रथम स्थानी मानलं जातं आणि तिचा मान सन्मान केला जातो आणि तिची प्रगती होते। तर या सर्व बाबी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकदम छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देऊन या देशाची ही रचना या ठिकाणी केलेली आहे। आज आपण पाहतोय की आज भारत स्वतंत्र होऊन आज आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र दिन आणि प्रजासत्ताक दिन यामधील फरक आता आपण ओळखायला लागलेलो। आपल्याला एक संधी आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली उन्नती करण्याची संधी आहे। आज या ठिकाणी खरं तर प्रजासत्ताक दिनानिमित्त मला बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी सर्व गुरुजन वर्गाचे या ठिकाणी स्वागत करतो, तसेच आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय शिवराय, जय राजे छत्रपती शिवाजी महाराज, तसेच संभाजी महाराज, या भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो। आज इथे उपस्थित सर्व मंडळी, प्रथम या शाळेचे शिक्षण महर्षी माननीय भोळे सर, जय बी भोळे सर, तसेच या शाळेचे आधारस्तंभ स्वर्गीय माई मोहन पाटील, माजी राज्यमंत्री, तसेच फाउंडर मेंबर, त्याचे आधारस्तंभ आहेत हायस्कूलचे ते खासदार नरेशसिंग दादा पाटील, तसेच उपस्थित असणारे माजी ग्रामपंचायतीचे सरपंच शशिकांत देशमुख, माझे आमचे जुने जाणते म्हणजे या शाळेचे ज्यांनी सहकार्य केलं, मेहनत केली, ते आमचे दादा आणि इथं उपस्थित असलेले पत्रकार मंडळी, तसेच या इथे तरुण वर्ग, सामाजिक कार्यकर्ते याच्यात बऱ्याच संख्येने उपस्थित आहेत, त्यांचंही मी आभार व्यक्त करतो। आणि हरिभक्त पारायण म्हणजे ज्यांनी या गावाला आदर्श शिकवण्याचं जो काम केलं ते परमपूज्य आमचे अप्पासाहेब महाराज, त्यांचे चिरंजीव दिलीप महाराज इथे उपस्थित आहेत, त्यांचंही आवर्जून मी इथे स्वागत करतो। आमच्या मातोश्री आहेत, शिक्षक वृंद, महिला मंडळ, तशा गोळे मॅडम इथं आवर्जून आम्हाला तुम्ही बोलवलं त्याबद्दल मी तुमचं मनापासून स्वागत करतो। आज इथे उपस्थित जे मुख्याध्यापक नाही आहेत, पण त्यांचं एक वेगळं या शाळेसाठी वेगळं योगदान आहे। त्यांनी वेगळ्या पद्धतीने शाळेचा एक आदर्श घडवलं आणि ते आपल्याला दाखवून दिलेलं आहे। कारण आज एवढी पारितोषिकं जी मिळतात ही सर्वसामान्य गोष्ट नाही आहे, ही शिक्षकांची मेहनत आहे, शिक्षकांचे परिश्रम आहेत आणि त्याच्यातूनच आज आपल्या शाळेची प्रगती आपल्याला दिसते। पण याच्यामध्ये ही शाळा घडवण्यामध्ये, ज्या शाळेला उभा करण्यामध्ये ज्या त्रिमूर्तींचं योगदान आहे ते आमचे अण्णा गणपतराव देशमुख, नारायण पांडुरंग देशमुख, चिंतामण अमृत देशमुख या त्रिमूर्तींनी फार मोठं योगदान या शाळेसाठी दिलेलं आहे। त्यांचे चिरंजीव होते गणपतराव अण्णांचे आमचे राजन नाना, त्या वहिनी आमच्या इथे आहेतच। या शाळेसाठी अहोरात्र त्यांनी मेहनत घेतली, अहोरात्र आम्हाला एकत्र करण्याचा त्यांनी जो सहभाग घेतला आमचा आणि त्याच्यातून हे मोठं आज इथे मंदिर उभं राहिलं। हे मंदिर, हे पवित्र मंदिर इथे उभं राहण्यामध्ये खरोखरच
शिक्षण महर्षी गोळे सरांचं कौतुक करण्यासारखं आहे. आणि या इथे जे मंदिर हायस्कूल एक नाही 2 वेळा रिटर्न गेलेले आहेत, परत गेलेले आहेत, पण त्यांनी हिंमत दाखवली आणि त्याच्यावर आम्ही ग्रामस्थ वाघोशीकरांचे ग्रामस्थ सगळे एकजुटीने उभे राहिलो आणि त्यांना धीर देऊन आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहून आज 25 वर्ष शाळेची होत आली आणि गोरगरीब जनतेची मुलं आज या शाळेत शिकतात. ही खरोखरच कौतुकास्पद आहे आणि त्याचं खरं कौतुक कुणाला द्यायचं, कुणी करायचं, तर ही एक गोपनीय गोष्ट आहे. त्याचं आम्ही हे करू शकत नाही. पण ज्याने ह्या शाळेसाठी फार मोठा एक विरोध झाला होता, त्या विरोधातून ही शाळा निर्माण केली आणि त्याच्यातून आमच्या त्रिमूर्तींना सुद्धा बलिदान द्यावं लागलं, हे आम्हाला विसरता येणार नाही. आमचे बौद्धवाड्यातले जुने मंडळी आहेत. आता हे स्वप्नील गायकवाड यांचे वडील होते, आई वडील आहेत, चुलते होते, अमित गायकवाड होते, सगळ्यांची मंडळी आदिवासी मंडळी यांनी संपूर्ण इथं मेहनत केलेली आहे आणि या मेहनतीने हे मोठा हायस्कूल इथं उभं राहिलेलं आहे. ही सर्वसाधारण गोष्ट नाही आहे. आमचे दादा त्याचे साक्षीदार आहेत, भाई आमचा साक्षीदार आहे. अण्णांनी ही जागा या शाळेला एक मूल्य दिली, मोफत दिली आणि त्यांच्यावर सुद्धा हा मोठा प्रसंग बेतला. त्यांच्यावर सुद्धा अलिगेशन झाले की जागा दिली त्यावेळी 1,60,000ची जी काय म्हणतात त्याला रॉयल्टी काय पेनल्टी म्हणतात ती दंडाची रक्कम त्यावेळी झाली. त्यांनी ध्यास घेतला. त्यावेळी आमचे गोरगरीब दादा आज विठोबा हनुमान देशमुख नाही अशी सगळी मंडळी होती, जुनी मंडळी होती, रामतात्या देशमुख सगळे असे मंडळी होते. आम्ही फक्त अण्णांच्या पाठीशी उभं राहिलो. अण्णा काळजी करायची नाही, 1 नाही 2 लाख रुपये जरी रॉयल्टी आली, आपण याची जर बिल काय म्हणतात त्याला दंडाची रक्कम आली तर तुम्ही काही काळजी करण्याची गरज नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आपण ती रक्कम अदा केली जाईल. हे त्यांना शाश्वती आम्ही लोकांनी दिली. आमच्या ग्रामस्थांनी त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहिले आणि त्यांनी या शाळेला ही मोठी म्हणजे सगळ्यात मोठी देणगी म्हणजे जागा ती प्राप्त करून त्यांनी आम्हाला दिली. त्यांच्या मुलांनी मोठं योगदान त्याच्यामध्ये दिलं, हे आम्हाला विसरता येणार नाही. आमच्या वहिनींनी ह्या शाळेसाठी खूप काय केलं. जे काही गोष्टी लागायच्या त्यावेळी त्यांनी स्वतःचा चहा आणि जेवण हे दिलेलं आहे. त्यांचे आम्हाला इथं आभार मानले पाहिजे. आणि ह्या घडवलं गोरगरिबांची जी मुलं शिक्षण घेतली त्याचं श्रेय फक्त या त्रिमूर्तीला जातो असं माझं मत आहे. एवढं बोलून मी थांबतो. सिल्वर जुबली आपल्याला या ठिकाणी साजरी करायची आहे. या ठिकाणी तर सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य करायचं आहे. आज आपल्या मराठी शाळेला 100 वर्ष शतक महोत्सव या ठिकाणी आपण साजरा करत उद्या. तर तशाच प्रकारे ही मराठी शाळा बरोबर ही शाळा देखील आपलीच आहे आणि या शाळेला 25 वर्ष होत आहे. तर त्या निमित्ताने यावर्षी आपण जोरदार एक कार्यक्रम करणार आहोत, चांगला मोठा कार्यक्रम करणार आहोत. तर त्या कार्यक्रमासाठी सर्व ग्रामस्थांचं सहकार्य फार मोलाचं आहे, कारण शाळा ही ग्रामस्थांच्या सहकार्यातूनच चालत असते. आज या ठिकाणी शासनाकडून कुठल्या प्रकारचं इतर अनुदान आपल्या शाळेला मिळत नाही, पण तुमच्या आमच्यासारखे असे देणगीदाते आहे की त्यांच्या माध्यमातून आज शाळेला या ठिकाणी वाटचाल करण्यासाठी चांगल्या प्रकारची संधी निर्माण होत आहे. आणि म्हणूनच सर्व ग्रामस्थांना, तरुण वर्गाला सर्व नम्रतेची विनंती आहे माझी विद्यार्थ्यांना की आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य करायचं आहे. याच्यासाठी आपण नंतर एक मीटिंग लावणारच आहोत. त्या मीटिंग मध्ये आपण सर्वजण सविस्तर ठिकाणी चर्चा करणार आहोत मुख्याध्यापक आल्यानंतर, आणि मग आपण कशा प्रकारचा कार्यक्रम करायचा याचं आपण सर्वांनी मिळून नियोजन करायचं आहे. हे सर्वांना मी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवाहन करत आहे. धन्यवाद. शेवटी विद्यालयात उपलब्ध झाला त्यामुळे व्यासपीठ सर्वांचं एकदा सर्वांच्या ठिकाणी उपस्थित सर्व ग्रामस्थ मंडळी, पाहुणे मंडळी, सर्वांच्या ठिकाणी महिला मंडळी या सर्वांच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आजचा हा गोड कार्यक्रम या ठिकाणी तात्पुरतीरित्या संपलेला आहे. तर अजून आपल्या या ठिकाणी आपली ठाण्याची मंडळी तर आता आलेली बहुतेक या ठिकाणी पोहोचतील. पण जर मी मान्यवर विनंती करतो जर आपण जर सर्वजण थांबला तर त्यांना देखील बरं वाटेल. आपण या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे, चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे आपल्याला. तर ज्यांना वेळ असेल तरी कृपया थांबलं तर फार बरं होईल, कारण ती मंडळी एवढ्या ठाण्यावर या ठिकाणी आपल्या शाळेला मदत करायला येतात, मुलांना मदत करायला येतात. तर ज्यांना वेळ असेल तर काहींची कामं असतील आपल्याला माहिती आहे, इतर वेळ असेल त्यांनी कृपया या ठिकाणी थांबला तर काही हरकत नाही. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. कभी चाहे तो हाथों से लेते लकीरें चुरा, हमको परवाह नहीं जो भी कहता है कहने दे, जग ये भला या बुरा, जैसी भी मर्जी हो हमारी, करते हैं ऐसी होशियारी, पर दिल से यार जो ले पुकार तो जान निसार कर डाले, कहते हैं
हैं हमको प्यार से